आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ही पारू पंडा तिथंच काय बसणार आहे? हे बघ, तुझी औषधांची वेळ झाली म्हणून तुझ्या फोन मध्ये अलार्म लावला आणि ती द्यायला हवी ही आठवण करून द्यायला माझ्या फोन मध्ये एक वेगळा अलार्म लावलाय तिने. किती काळजी घेते ना सगळ्यांची पारू. खरंच गोड आहे. खरंच म्हणजे आपली सून पारू सारखी असायला पाहिजे ना. म्हणजे पारू सारखी मुलगी छानच आहे, अगदी सोन्यासारखी पोरगी आहे. म्हणजे काय आपल्या आदित्यची बायको तिच्यासारखी पाहिजे है ना. म्हणजे त्याच्या आयुष्याबद्दलच्या सगळ्या चिंताच निघून जातील आपल्या. तुला काय वाटतं? श्रीकांत, तू मस्करी करतोयस ना? म्हणजे पारू चांगली मुलगी आहे, ग्रेट आहे, सगळं मान्य आहे मला, पण म्हणून तू पारू आणि आदित्यचं नाव जोडू नाही शकत. ते दोघेही चांगले मित्र आहेत आणि मैत्री वेगळी, नवरा बायकोचं नातं वेगळं, हे दोन्ही कम्पेअरच नाही होऊ शकत. अरे नाही पण काय प्रॉब्लेम काय आहे पारू आदित्यची बायको असायला? श्रीकांत, ज्या शक्यताच नाहीयेत त्या पडताळून तरी कशाला बघायच्या? तुला नेमकं काय सुचवायचंय? अगं पण का शक्यता नाहीये पारू आदित्यची बायको असण्याची? आदित्यची बायको होण्याचे पारू मध्ये असे कुठले गुण आहेत की मी तिचं आदित्यशी लग्न लावून देऊ? फिरून फिरून तू तिथेच काय येतोयस? मैत्री वेगळी, प्रेम वेगळं, नवरा बायकोंचं नातं वेगळं, आणि आदित्यच्या बायकोकडून माझ्या खूप वेगळ्या अपेक्षा आहेत. कारण ती अहिल्यादेवी किर्लोस्करची सून असणार आहे आणि पुढे जाऊन तिला हा सगळा बिझनेस, हे सगळं घर सांभाळायचंय. याआधी प्रीतम आणि आदित्यच्या बाबतीत मुलगी निवडण्यात माझी चूक झाली, मला मान्य आहे, पण म्हणून मी आदित्यचं लग्न पारूशी लावून देऊ का? अगं तुलाच पारू खूप आवडते ना, म्हणजे तुझं तर पान सुद्धा हलत नाही तिच्याशिवाय. हो बरोबर आहे श्रीकांत, पण ती एका ड्रायव्हरची मुलगी. हिला काय बोलतेस तू? मारुतीला भाऊ मानतेस तू? हो भाऊ मानते, मग काय झालं? मी आपल्या माळी दादांना सुद्धा दादा म्हणते, त्यांना सुद्धा भाऊ मानते. उद्या त्यांची मुलगी सुचवशील आदित्यसाठी. एक मिनिट श्रीकांत, आदित्यच्या बायकोसाठी काय अपेक्षा आहेत हे तुला चांगलंच माहिती आहे. त्याची बायको व्यवस्थित शिकलेली, चार चौघात वावरणारी, उद्या फॉरेन डेलिगेट जर आले तर त्यांच्याशी फ्लुएंटली इंग्लिश मध्ये बोलणारी, चार चौघात वावरताना मॅनर्स, एटिकेट्स काय असतात हे माहिती असलेली मुलगी हवी आहे. तिची स्वतःची एक वेगळी ओळख असायला हवी. ती आदित्य सोबत उभी राहिली की लोकांनी फक्त त्या दोघांकडे बघत राहावं. ती बोलायला लागली की लोकांनी मंत्रमुग्ध होऊन तिचं ऐकत राहावं, अशी मुलगी हवी आहे. सांग मला, पारू मध्ये ह्यातले कुठले गुण आहेत? मारुतीला मी भाऊ मानलं, ही चूक झाली का माझी? गेली 10 वर्ष मारुती आपल्याकडे काम करतोय म्हणून त्याच्या मुलीला मी आपल्या घरची सून करून देऊ? काय बोलतोयस तू श्रीकांत? हे नातं मी कसं जोडू त्याच्याशी? पारू, मूर्ख आहेस का ग जरा? कोणाच्याही खोलीत जाताना एकदा नॉक करावं इतकी बेसिक मॅनर्स नाही आहेत तुझ्याकडे. आणि हे काय आहे? युनिफॉर्म कुठे आहे तुझा? तुला माहितीये तू या घरात नोकर आहेस आणि युनिफॉर्म महत्वाचा आहे. मला हे अजिबात चालणार नाही. आई आई काय झालं? तू का ओरडतीयस पारू? काही झालेलं नाहीये. तुम्ही सगळेजण आपापल्या खोलीत जा. अगं पण एकदा सांगितलेलं कळत नाही? आपापल्या खोलीत जा. बाप रे, चक्क यांच्या लाडक्या पारूवर फायरिंग. बघायला पाहिजे नक्की काय घडलंय ते. सॉरी.
मूर्ख आहेस का ग जरा? कोणाच्याही खोलीत जाताना एकदा नॉक करावं इतकी बेसिक मॅनर्स नाहीये तुझ्याकडे. युनिफॉर्म कुठे आहे तुझा? तुला माहितीये तू या घरात नोकर आहेस आणि युनिफॉर्म महत्वाचा आहे. मला हे अजिबात चालणार नाही. मला आता खूप मजा आली. आज एक सासू मॉमने तुझ्यावर एवढं फायरिंग केलं. वाव. मला त्यांना फॉर अ मोमेंट असं वाटलं होतं की त्यात एवढ्या रागात तुला असं उचलतील आणि कुठेतरी लांब फेकून देतील त्यांच्या आयुष्याच्या बाहेर. बाय द वे, तू त्यांच्याशी काय खोडी काढलीस? नेहमी आपलं सतत पारू 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 करत असणारी अहिल्यादेवी किर्लोस्कर, तुझी देवी आई, आज तुला एवढी फडफड फडफड का बोलत होती? देवी आई आहेत त्या माझ्या. त्या मला वाटेल ते बोलू शकतात. ऑफकोर्स बोलू शकतात, पण त्या देवी आई आहेत म्हणून नाही. कारण तू नोकर आहेस आणि घरातल्या नोकरांना कोणी येता जाता वाटेल ते बोलू शकतो आणि नोकरांनी ते मान खाली घालून थोपड बंद ठेवून ऐकून घ्यायचं असतं. मला तर तुझा ओव्हर कॉन्फिडन्स कधीच आवडलेला नाहीये. नशीब फायनली आज तो एक सासू मॉमच्या पण नजरेत आला. बरं चल आता मस्त एकदम छान फ्रेश कॉफी बनव आणि एकदम नीट त्यांच्याकडे घेऊन जा. मग तुझं ते नेहमीचं देवी आई कापी इथल बघते काय. बाय द वे पारू, त्या दिवशी मंदिरात पूजा सुरू असताना तू कुठे गायब झाली होतीस हे नाहीच सांगितलंस मला. आणि तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तुझ्या बाने काढून जाळलं होतं आणि नंतर मी ते दगडाने ठेचलं होतं. म्हणजे ते कम्प्लिटली डिस्ट्रॉय केलेलं होतं. मग आता हे ना नवीन काय लटकत फिरतेस आता तू गळ्यात? नवीन मंगळसूत्र घातलं का आदित्यने तुला? यार आदित्य एक नंबरचा बिंडोक आहे. का तुझ्यासारख्या सर्वांच्या नादाला लागलाय मला खरंच कळत नाहीये. तो पण एक दिवस नोकर झाल्यावरच शांत बसणार आहे बहुतेक. आदित्य सर काय करते तुम्ही? अहो सोडा ना, कोणीतरी येईल. असं का करते तुम्ही? द्या ना आदित्य सर. असं का करते तुम्ही? तुम्हाला जाणून घ्यायचंय ना आम्ही कुठं बघतो ते? ए हात नाही लावायचा. एवढी लायकी नाहीये तुझी. तुम्हाला आमच्या खासगी गोष्टींमध्ये नाक खुपसल्याशिवाय चैन पडतच नाही ना? खासगी गोष्ट माझं जाऊ द्या. तुमचं परितोष सरांसोबत लग्न झालंय. स्वतःचा संसार नीट करायचं बघा आधी.